माइक टेस्टिंग 1 2 3 4 माइक टेस्टिंग. हाय. सो इथे आपण आहोत. थांबा जरा एकच मिनिट. लेट मी जस्ट पॅक माय बॅग. इथे आपण आहोत. सुंदर वातावरण छत्रपती संभाजीनगर मध्ये. भारी ना. यल्ला 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 पाहिलंय का? हा, कधी बघितलंय का? नाही ना. तर बरं, ते सगळं जाऊ द्या. मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की आता आपण प्रयत्न तरी करू ऍटलिस्ट पोस्ट करण्याचा. म्हणजे बनवतो तसंही मी, पण पोस्ट नाही करत. सो आय विल मेक शुअर टू पोस्ट at least and let the audience decide whether they want to watch it or not. ठीक आहे. बघू शकता काय वातावरण आहे. अगदी म्हणजे निसर्गरम्य. सुंदर असं वातावरण. त्याला आमटीच होत. तर नमस्कार काका, माझं नाव हर्ष भराडिया आणि म्हणजे हा तुमच्याप्रमाणे तुम्हाला असं एखादी काही आम्हाला आमच्या जी जनरेशन म्हणू शकता, जे आमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे काही सांगण्यासाठी की आम्ही कसं पुढे काय केलं पाहिजे, आमचं भविष्य कसं आम्ही त्याचं बचत करणं आवश्यक आहे. तुमच्याबद्दल सांगा का, तुमचं कसं, तुम्ही तुमचं शिक्षण वगैरे किंवा काही एसएससी पास होतं. ओके. 35 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस केली, रिटायर झालो. 7 वर्ष झाले. कुठली म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते का सर तुम्ही? बर 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 बर. कसं होतं सर तुमचं गव्हर्नमेंट सोबतचं काम? तुमचं चांगलं होतं. ओके. सगळ्या टाईपचे लोक भेटतात है ना? शेतकऱ्याशी संबंध होता. वा, काय काम असायचं नक्की? शेतमोजणी. शेतमोजणी. बापरे. माझं पण थोडंफार शेतकऱ्यांशी संबंधितच काम आहे, पशुखाद्यामध्ये आहे. त्याच्यामुळे कसं आहे, आंबेजोगाई तालुका, परळी तालुका, धारूर तालुका, केज, सगळे तालुके ओळखीचे, गावाना गाव. उत्तम. आता मी 2-2.25 तास फिरतो, 15 किलोमीटर फिरतो. काय म्हणता? रोज 2.5 वर्ष झाली. बघा, पाऊस असू काही असो. कसं फरक जाणवला तुम्हाला तुमच्या म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय हे वॉकिंग पासून? ड्युटीज वॉकिंग ठेवते ना. अच्छा. शेतामध्ये फिरायचं म्हणजे एका जागेवर बसून ड्युटीच नव्हती. बरं, एकदम फिरतीचं काम, सुंदर काम. तुम्ही बरंच शेत पाहिलंय है ना? चांगलं आहे. आणि अजून का चालणंच पाहिजे है ना? कारण आम्हाला इथे डॉक्टरने सांगितलं, हा, ज्यांच्याकडे हे ट्रीटमेंट असतील फिरत राहा म्हणजे काही होणार नाही. ओ वा. त्याच्यामुळे बीपी आहे, पण शुगर फिगर काही नाही बाकी. आंबेजोगाईला असताना बर्दापूरचा म्हणून डॉक्टर आहे. त्यावेळेला पोरग होतं, आता झालं असेल थोडं. लॅब आहे त्याची. अच्छा. त्यावेळेला ओपन केली ती. त्याला म्हणलं एकदा पूर्ण चेकअप कर आपलं. ओळख होती. बरोबर. केलं चेकअप. ते म्हणलं एवढा म्हणजे ऍक्युरेट रिपोर्ट आजपर्यंत कोणाच येत नाही, आला नाही. वा, क्या बात. कारण मी आजही वर्षातून 8-10 दिवस कडुलिंबाचा पाण्याचा रस देतो. काय म्हणतो? कसं पिता? काय करतात त्यासाठी? कसं करतात? मिक्सर मध्ये कडुलिंब. किती कडुलिंब? बारा. किती घ्यायचं? एक अंदाज आपल्या अंदाज एवढा मुठ्ठीभर. कारण मी बघा 3-4 ह्याच्या आपले जे पत्ते असतात त्याच्याशिवाय पात्र भरतो. पात्र भरून. आणि त्यात पाणी वगैरे कसं टाकतं? पाणी मिक्सर मध्ये करताना मिक्सर मध्ये फिरवायचं अगोदर. बरोबर. पुन्हा पाणी टाकायचं. आणि त्यामध्ये अजून काही दुसरं फ्लेवर काही ऍड करायचं, म्हणजे अद्रक म्हणा किंवा दुसरं काही थोडस गोड, लिंबू? काहीच नाही. दरवर्षी 10 दिवस. कारण 15 दिवस झाले की उलटे होतात, मळमळ होतात. ते रोज प्यायलो की रोज. बरोबर ना? 15 दिवस 1 दिवस पण नाही पिऊ शकणार. आणि पिलं की 2 तासाच्या नंतर पाणी प्यायचं, तो पण काय.
बरं, भारी वाटतं. म्हणजे मला विचारायचं, अडचण काय यायची का? अडचण काय यायची आपल्याला शेतकऱ्यांसोबत काम करताना? काही स्पेसिफिक काय काय थोडी तुम्ही सांगू शकाल? नंदागावला मोजण्या करताना मारामारी व्हायच्या, पोलीसवाले बाजूला बसून. मोजणी म्हणजे काय असतं काका? समजा एखाद्याची शेती जर दुसऱ्याच्या ताब्यात असली तर तो मोजणी फीस भरतो आपल्याकडे. अच्छा, मग मोजून त्याचं काढून द्यायचं रान. अच्छा, हो ना. असं नाही सोडलं तर कोर्टात जावं लागतं. कोर्टात आमच्या साक्षी होत्या. अच्छा, मग तुमचे पुरावे एक्सेप्टेबल आहेत? गव्हर्नमेंट हा, तुमचे पुरावे गव्हर्नमेंट, तुम्हीच गव्हर्नमेंट, बरोबर. आता औरंगाबादला ते सिटी सर्वे घरांचा रेकॉर्ड बघा, या घरांच्या रेकॉर्डला सिटी सर्वे असं म्हणतात. अजून कारण कोर्ट नगरपालिकेचं ग्राह्य धरीत नाही. बरं, पण हे सिटी सर्वेचं धरतं. अच्छा, हो का? नगरपालिकेचं नाही धरत? नगरपालिकेत काही होऊ शकतंय, पण हे गव्हर्नमेंट ऑफिस असल्यामुळे काहीच होत नाही. ओके, बोला ना का, बोला ना. या माणसाने कॅश सुद्धा आमच्या बँकेत टाकत मग रजिस्ट्री माणूस ठेवला नाही. भगवानला लोन ठेवायचा त्यांचा नाव. अच्छा, योगेश्वरी कॉलेजला जमीन त्यांच्या आईनं डोनेट केली. तो माणूस हो, त्याच्या हिस्ट्री चालता आळंदीला कुठं असं चालता त्यांनी एक घर बघितलं. लगेच सावधा तिथं वस्ती करायचं मुलाचं. बरं, म्हणजे त्याला आवड आहे. ओके. आणि आमच्या दोघांमध्ये काहीतरी 40-50 एकर जमीन आहे. आजही एक मुलगा आणि एक मुलगी. बरं, चालतंय देशमुख सर, भेटू. राधे राधे. साऊथ अरे माझी आला पण आहे ना आता इथे. आय गेस तुम्ही ऐकू शकतात की नाही मला माहित नाही. माझी आला बसते. सगळ्या युजफुल कॉन्टेंट नाही बरं का. काय तंदूर बार, FNP केक्स. हा कुठला आहे राव रोड? आधी कसं आहे त्यांच्या स्टोर्स वरती ना नाव असायचे. केसरसिंगपुरा, केसरसिंगपुरा मध्ये आहोत आपण. हा मला आहे ना ते अलार्म बंद करू द्या.